नमस्कार दोस्त हो. आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारात हार्दिक स्वागत. मंडळी, मागच्या भागात आपण ऐकलंच की ती राजची डायरी नेहाला मिळाली होती. काय होतं त्या डायरीत? ऐकूया आजच्या भागात. गेलं राहून भाग 2. लेखक दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. घरची नातेवाईक मंडळी निघून गेली आणि काही दिवसातच नेहाला तिच्या भावाचा फोन आला सांगलीहून. हॅलो ताई, अगं ते लोन घ्यायचं होतं, त्यासाठी तू गॅरेंटर राहशील ना गं? नेहाने ते त्वरित मान्य केलं आणि ती सांगलीला जाण्यासाठी निघाली. प्रवासात बराच मोकळा वेळ मिळणार म्हणून तिने ती राजची वहीसुद्धा बरोबर घेतली. गाडी सुरू झाली. नेहाने वही उघडली. राजने लिहिलं होतं, नेहा, ही वही तुझ्या हातात पडेल ना तेव्हा मी या जगात नसेन ग. आयुष्यात बऱ्याच गोष्टी मला सांगायचा प्रयत्न केला, पण काही ना काही कारणामुळे राहूनच गेलं. आणि म्हणूनच या वहीत तुला त्या न सांगितलेल्या गोष्टी मी लिहिल्या आहेत. जमेल ना तेव्हा जरूर वाच. आणि हो, रागावणार नसशील तर एक सांगतो, हे जग आहे ना ते खूप स्वार्थी असतं ग. त्यामुळे इतरांऐवजी स्वतःसाठी जग. थोड्याच वेळात काय झालं पण कळलं नाही, पण बस थांबली. बसमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे मग कंडक्टरने सर्व प्रवाशांना उतरवलं आणि दुसऱ्या बसमध्ये बसवून दिलं. दुसऱ्या बसमध्ये बसल्यानंतर थोड्या वेळाने नेहाने पर्स उघडली. दुर्दैव, नेहा ती वही त्या आधीच्याच बसमध्ये विसरली होती. तिला खूप वाईट वाटलं. मनातल्या मनात ती म्हणाली, गेलं वाचायचं राहून आता. तेवढ्यात नेहाच्या मैत्रिणीचा फोन आला. हॅलो नेहा, अगं ते आज सकाळी रेडिओवरचं जिजाजींचं अखेरचं रेकॉर्डिंग होतं, ऐकलंस का ते? गेलं सांगायचं राहून म्हणून. अगं अगदी हृदयस्पर्शी ग. खरं ऐकताना तर माझ्याच डोळ्यात पाणी आलं. हो, अगं मला सांगशील का गं त्याने काय सांगितलं त्यात ते? नेहा अगदी घाईवरून म्हणाली. अगं काही काळजी करू नकोस. ते रेकॉर्डिंग आहे ना परवा संध्याकाळी पुन्हा प्रसारित होणार आहे 6 वाजता. हे बघ, मी तुला रेडिओचं ॲप कुठलं ते सांगते, ते इन्स्टॉल कर आणि हो नक्की ऐक परवा, नेहाची मैत्रीण म्हणाली. सांगलीला पोचल्यावर बँकेत जाऊन नेहाने तिच्या भावाच्या लोनसाठी गॅरेंटर म्हणून सह्या केल्या आणि रेडिओवरचा प्रोग्राम ऐकण्यासाठी ती खूपच उत्सुक होती. 5:30 वाजल्यापासूनच सारखी घड्याळ बघत होती. हॉलमध्ये नेहाचा भाऊ, वहिनी, त्याचा मुलगा टी व्हीवरची मॅच बघण्यात मग्न होते. अचानक लाईट गेले आणि टी व्ही बंद झाला. नेहाचा भाचा तिच्याकडे आला आणि म्हणाला, तुझा मोबाईल दे ना गं थोडासा वेळ, मला ती मॅच बघायची. अगं खूप चुरशीची चालली आहे मॅच, तुझ्या मोबाईलवर बघतो. असं म्हणत त्याने मोबाईल हातातून अक्षरशः खेचूनच घेतला. रेडिओवरील कार्यक्रम ऐकू न शकल्याने ती उद्वेगाने पुन्हा म्हणाली, गेलंच ऐकायचं राहून. साधारण 8 वाजता नेहाचा भाऊ परत आला. तो म्हणाला, ताई, अगं बँकेचं काम झालं आहे. चालेल तू पुण्याला परत गेलीस तरी. वरद, अरे मला थोडंसं बरं वाटत नाही असं वाटतंय. थकवा आल्यासारखं जाणवतंय. मी 1-2 दिवस राहून मगच जाईन, नेहा म्हणाली. हो का? ताई, अगं पण ते आत्ताच हिच्या भावाचा फोन आला होता. तो, त्याची बायको आणि त्यांची मुलं अमेरिकेहून भारतात आले आहेत. उद्याच आमच्याकडे यायचं म्हणतायत. अरे वा वरद, किती छान. किती दिवसांनी मलासुद्धा भेटतील ना रे ते, नेहा अगदी आपलेपणाने म्हणाले. हो गं ताई, पण तुला कल्पना असेलच ना गं, अमेरिकेतल्या त्या लोकांना किती मोकळं मोकळं राहायला आवडतं ते, आणि हे आपलं घर किती लहान आहे बघ. भावाला काय सांगायचं आहे ते बहिणीला समजलं होतं. वरद, मी उद्या सकाळीच निघेन म्हणते, काळजी नको करूस, नेहा म्हणाली. चालेल आई. अच्छा, ते काहीतरी पहाटे 4 वाजेपर्यंत येणार आहेत, वरद म्हणाला.
अच्छा, हो का? वरद मग असं करते, मी या आजच्या रात्रीच्याच गाडीने निघते. असं म्हणून नेहाने तिची बॅगही भरली आणि निघायला तयार झाली. ताई, अहो निदान जेवण तरी करून जा, वहिनी म्हणाले. नको ग, खरं सांगू का, मला अगं भूकच नाही आहे आणि अगदी वाटलंच तर मी घेईन ना गाडीत काहीतरी, नेहाने सांगितलं. नेहाला बस स्टँडवर सोडून वरद निघून गेला. नेहा अजूनही बसची वाट बघत होती. 12:30 वाजताची बस लागली. ती पहाटे पुण्याला पोचायला 6:01 वाजले. सकाळीच पुन्हा मैत्रिणीचा फोन आला. तिने विचारलं, अगं नेहा, तू ऐकलास की नाही प्रोग्राम जिजाजींचा? नाही ग, असं म्हणताना नेहाचा आवाज अगदी रडवेला झाला होता. अगं काय सांगू, त्या ऐनवेळी माझ्या भाच्याने माझ्याकडून फोन काढून घेतला आणि त्यानंतर माझ्या भावाने तर मला अक्षरशः अगं घराबाहेरच काढलं आहे गं. हे सांगताना नेहाला रडू आवरत नव्हतं. अगं काय सांगू, याच भावाला मी तुझ्या जिजाजींपासून लपवत कितीदा पैशांची मदत केली आहे गं. नेहा, अगं अजिबात काळजी करू नकोस. तो प्रोग्राम मी काल संध्याकाळी पुन्हा ऐकला आणि ऐकताना त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलं आहे. ते मी तुला पाठवते, ते तू ऐक, नेहाच्या मैत्रिणीने सांगितलं. रेकॉर्डिंगमधलं प्रत्येक वाक्य ऐकताना नेहाला हुंदका फुटत होता. तिला जाणवलं की राजला तिने कधीच समजून घेतलं नाही. त्याच्या हुशारीला, त्याच्या कर्तबगारीला तिने कधी प्रोत्साहनही दिलं नाही. साधं त्याचं अभिनंदनही. त्याला कोणताही सपोर्ट तिने दिला नाही. हुंदके आवरता आवरता ती म्हणाली, राज, तुला खूप काही गेलं रे द्यायचं राहून. राजबरोबर आनंदाने जीवन जगण्याऐवजी नेहा तिच्याच लोकांची काळजी करत बसली. राजच्या आनंदात आनंद मानत ती कधी जगलीच नाही. राजच्या शेवटच्या दिवसातही ती फारशी राजबरोबर नव्हतीच. ती होती तिच्या बहिणीच्या मुलीची काळजी घेत. आपण राजसोबत सगळंच चुकीचं केलं याचा तिला आता पश्चात्ताप झाला होता. ती म्हणाली, राज, तुझ्याबरोबर या जन्मात गेलं जगायचं राहून. पुढच्या जन्मी मी अशी चूक अजिबात करणार नाही. करशील ना रे माझ्याशी लग्न? खिन्न मनाने ती सोफ्यावर बसली होती. तेवढ्यात वरदचा फोन आला. हॅलो ताई, अगं ते लोनच्या एका डॉक्युमेंटवर तुझी सही राहिली आहे. तू येऊ शकशील का उद्या सांगलीला? अरे वरद, तुझं घर पाहुण्यांनी भरलेलं आहे ना? त्यात मी येऊन अडचण कशी बरं करू? मंडळी गेल्यानंतर येईन मी सावकाश, राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी. अगं ताई, वरद म्हणाला, अगं तू घरचीच तर आहेस, तुझी कसली अडचण? आणि हो, अगं माझं घर म्हणजे आपलंच, तुमचंच घर नाही का? अगं कामही तसं खूप महत्त्वाचं आहे. तू बघ ना, तू लगेचच निघ. गेलं स्पष्ट बोलायचं राहून ही परिस्थिती आता येऊ नये म्हणून नेहा जड अंतःकरणाने पण स्पष्टपणे म्हणाली, वरद, नाही जमणार हो मला लगेच निघायला. काय मंडळी, कशी वाटली नेहा राजची कथा? अभिप्रायात नक्की लिहा. बरं, आजचं आपलं अभिवाचन लाईक करा, शेअर करा आणि आपलं ससने हे चॅनल मित्रमंडळींबरोबर शेअर करून त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.